हॅलो युट्यूब कशा आहात तुम्ही? हा, आधीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत होतं. हा ना, अ, तुम्ही कोथिंबिरीचा भात पण पाहिला असेल ना, पाहिला होता ना तुम्ही? आणि मेथीची भाजी, अ, समुद्र मेथीची भाजी पण पाहिली असेल, करून पण पाहिली असेल ना तुम्ही? हो. आज की नाही, पालक तुम्हाला माहिती आहे बाजारात खूप पालक आले का. आज मी पालकाचा भात करून दाखवणार आहे. मग काय काय लागतं साहित्य ते आपण बघूया. चला किचन. पालकाचा भात करण्याचा म्हणून म्हणजे पालक लागणार. हा पालक एक जुडी होती, त्यातला अर्धा घेतलाय आणि नुसती पानं घेतली आहेत, त्याची देठं घ्यायची नाही. नंतर हा बासमती तांदूळ घेतलाय, एकच वाटी घेतलाय, जास्त करणार नाही. तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर जास्त प्रमाणात पण करू शकता. हा बासमती भात तांदूळ घेतलाय त्याच्यासाठी लागणारे फोडणीला आपल्याला थोडस आल्याची चेचून घेतलंय. तुम्ही त्याचं वाटून पण घेऊ शकता. आलं घेतलंय, लसूण घेतलंय, मिरची घेतलीये, धण्या जिऱ्याची पावडर, फोडणीला जिरं, काजू, नंतर त्याला लागणारे थोडेसे वाटाणे, कांदा आणि फोडणीला आपल्याला लागणार आहे तेल आणि बटर. बटर म्हणजे अमूल बटर थोडस घेतलंय आणि हिंग आणि वरून टाकायला लिंबाचा रस आणि वरती गार्निश करायला आपल्याला थोडं खोबरं आणि कोथिंबीर. असा हा मी आता तुम्हाला करून दाखवते. हे बघा, आता भात करायला घेते मी. भांड गरम करत ठेवलंय आणि ह्या वाटीने मी तांदूळ घेतलेले. त्या एक वाटी तांदूळ आहे, त्याच्या डबल वाटी पाणी घ्यायचं. हे पाणी मी गरम करत ठेवलंय. आता मी फोडणीला घालते, म्हणजे भात फोडणीला. आता प्रथम त्याच्यात आपण आधी अमूल बटर घालायचं. हे बघ, अमूल बटर वितळलं की तेल टाकायचं. हे बघा, 2 चमचे तेल टाकले. आता हे जरा गरम होऊ दे. तेल गरम झालंय. हे बघा, जिरं टाकायचं. जिरं तडतडलं जिरं तडतडलं की हिंग टाकायचं. मग ओली मिरची टाकायची. हे बघा, ओली मिरची जरा जास्त थोडी तिखट असली तरी चालेल, कारण आपण दुसरं तिखट टाकणार नाहीये. म्हणून आपल्याला मिरची थोडी तिखट टाकायची. तुम्हाला जशी हवी असेल तशी टाकायची. मिरची झाली, मिरची जरा हे झाली की मी एक वाटी तांदळाला 2 कांदे कापलेले आहेत. ते पण उभे कांदे कापून ठेवलेले आहेत. उभे कांदे कापायचे, उभे कांदे घालायचे. पाणी इकडे गरम करत ठेवलंय. नंतर आलं आणि लसूण याची पेस्ट करू शकतो किंवा याचं चेचून पण टाकू शकतो. म्हणजे हे मी चेचून घेतलेले आहेत, आलं आणि लसूण ते टाकायचं. अगदी सोपी पद्धत आहे आणि आपल्याकडे जितके घरी वस्तू आहे त्या वस्तूमध्ये आपण हा भात करू शकतो. हे बघा, लसूण टाकली. एक वाटी तांदूळ मी धुवून ठेवले आहेत. हे बघा, तांदूळ धुवून ठेवलेले आहेत. आपण धुवून ठेवायचे. नंतर धणे आणि जिऱ्याची पावडर घेतली आहे थोडी थोडी, जवळजवळ म्हणजे छोटे 1.5 चमचा ते टाकायचं. कांदा झाला की
हळद घालायची. हळद झाली की हे काजू टाकायचे. आणि हिरवे वाटाणे टाकायचे. म्हणजे थोडं त्याला जरा बाइंडिंग येतं भाताला. बघा आता मुख्य म्हणजे पालक, कारण पालकाचा भात आहे ना, म्हणून पालक घालायचा. पालक चांगला धुवून, स्वच्छ धुवून बारीक कापून ठेवलाय. चांगला परतून घ्यायचा. पालक लगेच आळतो, कारण काय बघितलंच ना, हे बघा केवढा दिसत होता, केवढा झाला बघा. हे बघा पालक होत आलाय. आपण आता हे धुवून ठेवलंय का तांदूळ, 1 वाटी तांदूळ घालूया. मिरचीचा ठसका लागला जरा, काही नाही बघा, नुसती ओली मिरची आहे. आता ह्याच्यात मीठ घालूया. पाणी उकळत ठेवलंय मी. 1 वाटीला 2 वाटी मीठ घालते. हे बघा, आता हे पाणी मी गरम गरम घालते. आणि आता भात चांगला, हे बघा पाणी उकळलंय. आता हे ह्यातच लिंबाचा रस घालते आणि झाकण लावते. एक 10-15 मिनिटं शिजू देते. हा, बघा थोडा बघूया झालाय का. थोडा शिजायचा आहे भात. हा बघा झालाय ना, होत आलाय. थोडा शिजू दे. झालंय, थोडं पाणी आहे, थोडं आटायला हवं. बाकी भात झालेला आहे. भात झालाय का बघूया आपण. हे बघा पाणी आटत आलंय, भात झालेला आहे. पण थोडा जरा आता उघडा ठेवूया, म्हणजे भात चांगला होईल. हे बघा चांगला शिजलाय भात. हा बघा, मग मी तुम्हाला काढून देते. या मग जेवायला. पालक भात आहे ना सोप्पा, घरगुती सगळे पदार्थ, की कुठल्याही बाहेरचं विकत आणायला नको. आपल्या घरी आहेत त्याच्यातच आपल्याला हा पालक भात करता येतो. थोडं जरा उघडं राहू दे. भात झालेला आहे, मी तुम्हाला दाखवते. बघा झालाय भात. मी तुम्हाला आता सर्व करून दाखवते. हे बघा, आणि जरी ओलसर वाटला ना, जरा थंड झाल्यावर मी तो फळफळीत होतो. हा बघा झालाय भात, दाखवते तुम्हाला काढून. हा बघा पालक भात आहे ना सोप्पा. बघितलात ना तुम्ही व्हिडिओ, तसाच करून बघा. हा घरी अगदी सोप्पा आहे.
आणि बघा कसा छान दिसतोय. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 आभार. आणि तुम्ही करून बघा. माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या व्हिडिओला कमेंट्स करा. बाय.